तर आपण यांचं नाव फक्त इन्सर्ट आफ्टर मेथड याचं पण बदलू. ऑफ क्लास वन करू. वन म्हणजे आधीचा आपला आणि दो म्हणजे नंतरचा. एवढंच लक्षात ठेवा फक्त. ऑफ क्लास वन. ठीक आहे. इंटर अपसर्ट क्लास वन. काहीतरी चुकलं माझं. इंटर आफ्टर मेथड ऑफ क्लास वन. आन्सर बिफोर बिफोर क्लास वन. ठीक आहे. इथे इन्सर्ट बिफोर मेथड ऑफ क्लास वन. ठीक आहे. मी फक्त ऍड केले क्लास वन आणि क्लास टू. तर ठीक आहे, एवढंच केलं मी. आणि आता मी जातो न्यू टेस्टला पण सेव्ह केलं. टेस्ट एनजी एक्सेल फाईलला आलो आणि रन ॲज टेस्ट एनजी स्वीट. आता बघा, इन्सर्ट बिफोर स्वीट, इन्सर्ट बिफोर टेस्ट येतं झालं. त्याच्यानंतर बघा, इन्सर्ट बिफोर क्लास वन. हा म्हणजे क्लास वनच्या आधी. त्यानंतर इन्सर्ट बिफोर मेथड ऑफ क्लास वन, ए मेथड. इन्सर्ट आफ्टर मेथड ऑफ क्लास वन झालं. इन्सर्ट बिफोर मेथड ऑफ क्लास वन, बी मेथड. इन्सर्ट आफ्टर मेथड ऑफ क्लास वन. त्यानंतर इन्सर्ट आफ्टर क्लास वन. ठीक आहे. आधी मग इथे बघा, दुसरा क्लास सुरू झाला बिफोर क्लास टू, म्हणजे दुसरा क्लास इथे सुरू झाला. त्या क्लाससाठी जेव्हा आपण ऍड केली मेथड बिफोर क्लास, तेव्हा ती त्या क्लासच्या आधी आली, इन्सर्ट बिफोर क्लास टू. ठीक आहे. आणि मग त्याच्या क्लासच्या साठी मेथडसाठी आपण त्याच्या क्लासमधून आपण बिफोर मेथड केली, बिफोर मेथड ऑफ क्लास टू. मग ती एन मेथडच्या आधी झाली. आणि बिफोर आफ्टर मेथड ऑफ क्लास टू पण झाली आणि आफ्टर क्लास टू पण झाली. आणि थोडक्यात आपल्याला काय कळलं, क्लास लेवल जे डिक्लेरेशन आहे आणि मेथड लेवल, ते त्याच्या त्या इंडिव्हिज्युअल क्लासमधून केलं पाहिजे. आणि टेस्ट लेवल आणि स्वीट लेवल आहे, ते तुम्हाला त्या पर्टिक्युलर कुठल्याही एका क्लासमध्ये जर तुम्ही करत असाल तरी ते सगळ्यांसाठी लागू होतं. कळलं? तर एवढं हे फक्त आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर असं हे मॅनिप्युलेशन तुम्हाला करता येतं. तुम्हाला आधी काय करायचंय, नंतर काय करायचंय. हा, तर हा सिक्वेन्स कळत नसेल, कळला काय तर विचारा. याच्यामध्ये काय डाऊट्स असेल तर विचारा, की बिफोर आणि आफ्टर हे कसं करायचं ते आपण इथे बघितलं. हे आतापर्यंत टेस्ट एनजी मध्ये काही समजत नसेल, काही डाऊट असेल तर विचारा. ओके. ठीक आहे. तर हे होतं, हे अनोटेशन सगळे. आपण हे सगळे अनोटेशन बघितले बिफोर आफ्टर. आणि हा जो ठरलेला क्वेश्चन असतो, जर टेस्ट एनजी बद्दल कोणी छेडलं तर याच्याबद्दल विचारतात. मोस्ट ऑफ द टाइम विचारतातच, बिफोर हे अनोटेशन माहिती आहेत का, कुठले कुठले अनोटेशन असतात टेस्ट एनजी मध्ये सांग. आपण एक क्वेश्चन असतो, लिस्ट आउट द अनोटेशन इन टेस्ट एनजी. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाणार आहोत. ते म्हणजे एक आपण बघितला, म्हणजे पुढला कन्सेप्ट आपण इंट्रोड्यूस करणार आहोत त्याच्याबद्दल सांगतो, मग आपण थांबू. मग पुढल्या लेक्चरला बघू दे. ते म्हणजे आता असर्शन बद्दल आपण बघणार आहोत. तर व्हॉट डू मीन बाय असर्शन. तर आतापर्यंत बघा सगळ्यांनी, की टेस्ट एनजीच्या जे ह्या केसेस आहेत त्या बाय डिफॉल्ट सगळ्या पास होत बघा. पास तीन. आपण काहीच नाही त्याच्यामध्ये केलंय की ते पास आहे की फेल्युअर आहे असं ठरणार. म्हणजे थोडक्यात हे एक लक्षात घ्यायचं की डिफॉल्ट बिहेवियर ऑफ टेस्ट इंजिन काय आहे, तर ते सगळ्याला पास करतं. म्हणजे हा लक्षात ठेवा. म्हणजे विचारतात कधी कधी की टेस्ट इंजिन मध्ये टेस्ट पास कुठल्या गोष्टीवरनं केली जाते. तर ते असे काहीच नाही, तर बाय डिफॉल्टच ती पास केली जाते. हे उत्तर आहे. ठीक आहे ना, बाय डिफॉल्टच ती पास केली जाते. पण मग आता तुम्हाला त्याच्यामुळे आपल्याला असं आर्टिफिशियली काहीतरी असं टाकायला लागतं की ज्याच्यामुळे एक डिसिजन मेकिंगचं मेकॅनिझम होईल, की असं असेल तर पास कर, असं नसेल तर फेल कर. नीट कन्सेप्ट हा समजून घ्या, की टेस्ट इंजिन मध्ये फेल होतच नाहीये काय मुळात, सगळंच पास होणार. त्याच्यामुळे आपल्याला एक मेकॅनिझम स्वतःच टाकायला लागेल की जे ठरवेल की असं असेल, ही केस फुलफिल झाली तर पास कर,
आणि ही खेळ फुलफिल नाही झाली तर फेल कर. ठीक आहे. तर ते मेकॅनिझम म्हणजे जे काय आपण टाकतो त्याचं नाव आहे ऍसर्शन. ऍसर्शन साठी आपण ऍसर्ट नावाचा एक क्लास यूज करतो. ठीक आहे. तर टेस्ट एनजी मध्ये तर इथे ऍसर्ट नावाचा क्लास असतो, ऍसर्ट डॉट, आणि त्याच्या काही मेथड्स असतात. ठीक. तर या क्लासचं सगळ्यात पहिलं तर आपण काय करतो, एक ऑब्जेक्ट बनवतो. ते ऑब्जेक्ट एकदा बनलं की त्या क्लासच्या रेडीमेड मेथड आपल्याला, तर ते आता जावामुळे माहित झालंय की एकदा ते ऑब्जेक्ट बनलं की त्या क्लासच्या रेडीमेड मेथड तुम्ही वापरू शकता पाहिजे तेव्हा. ठीक आहे. तर तसं ऍसेट क्लासचं तुम्ही एक ऑब्जेक्ट हे बनवणार क्लासचं, आणि त्या क्लासचे त्याच्यानंतर त्याच्या ऑब्जेक्ट थ्रू त्या क्लासच्या पाहिजे त्याच्या मेथड्स आहेत त्या तुम्ही वापरणार. आणि असं इथे कसं आहे, जावामध्ये बाय डिफॉल्ट तुमचा ऍसेट क्लास असतो. त्यामुळे तुम्हाला ऍसेट क्लास असं डिक्लेअर नाही करायला लागत कुठे की ऍसेट एस इज इक्वल टू न्यू ऑब्जेक्ट. ठीक आहे. जसं तुम्ही स्ट्रिंग क्लास तसं तुम्हाला डायरेक्ट यूज आहे, तसं तुम्हाला इथे इथे टेस्ट इंजिन मध्ये कसं आहे, तुम्हाला डायरेक्ट ऍसेट क्लास वापरता येतो. म्हणजे तुम्हाला, आपण जाऊ एखाद्या याच्यामध्ये आणि एखाद्या टेस्ट मध्ये तुम्ही जर गेलात, याच्या टेस्ट मध्ये मी जातोय टेस्ट ए मध्ये. ठीक आहे. तर इथे तुम्हाला, सर तुम्ही तो क्लासचं जर नाव द्याल, तर क्लास आहे तो म्हणजे ऍसेट. ठीक आहे. पण इथे त्याला तो ऍसेट क्लास सापडत नाहीये पहिल्यांदा. अं, नाही, ठीक आहे. सापडला त्याला. ठीक आहे. तर ऍसेट डॉट जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा बघा, इथे तुम्हाला लगेच मेथड येतात याच्या, कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत. तर याच्यामधल्या मेथड्स काही आपल्याला वापरायचे आहेत. जसं की पहिली आपण मेथड वापरणार ती म्हणजे ऍसेट इक्वल. आणि ही ऍसेट इक्वल्स मेथड एकदा आपण वापरली की त्याच्यामध्ये दोन व्हॅल्यू येतात, फॉल्स आणि नल. तर त्याच्यामध्ये दोन व्हॅल्यू आपल्याला देतात. तर ही पहिली व्हॅल्यू जी असते ती असते तुमची एक्सपेक्टेड व्हॅल्यू, आणि दुसरी व्हॅल्यू असते ती म्हणजे तुमची ऍक्च्युअल व्हॅल्यू. ठीक आहे. तर इथली जर ऍक्च्युअल एक्सपेक्टेड व्हॅल्यू जी असेल ऍसेट इक्वल मधली, ती जर ट्रू असेल, अं, आणि म्हणजे दोन्ही व्हॅल्यू जर थोडक्यात सेम असतील, म्हणजे ही पण आपण ट्रू भरतोय आणि ही पण आपण काय भरतोय, ट्रू भरतोय. ठीक आहे. तर ती टेस्ट केस जी आहे ती आपली काय होईल, पास होईल. आणि जर याच्यात जर व्हॅल्यू वेगवेगळ्या असतील तर टेस्ट केस ती काय, फेल होईल. असा सिंपलचा रूल आहे ऍसेटचा. ठीक आहे. आता काय करतो मी, ही टेस्ट केस एक्झिक्यूट करतो. हम्म. तर याच्यामध्ये बघा, इथे सगळं जाऊ दे. तर टेस्ट केस दोन्ही एकच क्लास केला, त्या पास झाल्या. ठीक आहे. आता मी काय करतो, इकडे याला एकाला फॉल्स करतो आणि एक्झिक्यूट करतो. ओके. आलं का फेल्युअर? पहिल्यांदा आपण फेल्युअरची चव चाकली आज. टेस्ट इंजिन वापरल्यापासून अपयशाची चव पहिल्यांदा चाकली, कारण आतापर्यंत अपयश येतच नव्हतं, सगळंच पास करत होतं टेस्ट इंजिन. पण इथे आता आपण एक ऍसेट इक्वल टाकलं, म्हणजे आपण काय म्हटलं, ऍसेट इक्वल मध्ये एक ट्रू आहे आणि एक फॉल्स आहे, अशी कुठली पण कंडिशन आली की तुम्ही काय करणार, त्याला फॉल्स सोडणार. आता इथे एरर बघा कशी आली, एक्सपेक्टेड फॉल्स बट नॉट फाउंड, बट फाउंड ट्रू. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात अं, ही पहिली त्याने ऍक्च्युअल व्हॅल्यू पकडली. तर आपण फॉल्स एक्सपेक्ट करत होतो पण ऍक्च्युअल व्हॅल्यू काय आली, ट्रू आली. ठीक आहे. अशी त्याने एरर दिली आपल्याला. हं? तर हे मेकॅनिझम आहे, हे वापरून आपल्याला आता काय करायचे, तर टेस्ट केसेस सेट करायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला स्क्रीन मध्ये ज्या व्हॅल्यू येतात ते आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे आपण आपल्या साईटवर जातोय आणि आपल्याकडे एक व्हेरिएबल असेल. ठीक आहे ना, की एक स्ट्रिंग असेल फॉर एक्झाम्पल, की अशी अशी स्ट्रिंग डिस्प्ले झाली पाहिजे. ठीक आहे. एक स्ट्रिंग एक्सपेक्टेड असेल आपल्याकडे. ठीक आहे. आणि ती अं, किंवा एंड घेऊ सध्या आपल्याला सोपं जावं म्हणून, की आपल्याला असं आपण हे करत असो की एंड ए तुमचा एक एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे. ती असेल, तुम्हाला म्हणजे किती आलं पाहिजे, 100 तुमचं अमाऊंट राहिलं पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्ही जाताय ऑटोमेशन मधून एक्सपाथ वगैरे वापरून, मेथड वापरून ऍक्च्युअल जाऊन त्या स्क्रीनवरून व्हॅल्यू फेच करून आणताय
ठीक आहे. आणि ती पण बघताय किती आहे, तर ती 100च येते. आणि मग तुम्ही इथे फक्त काय पाठवते, तर इथं एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल हे पाठवताय. ठीक आहे. आणि मग तुम्ही त्याला एक्झिक्यूट करताय, म्हणजे अशी आपण रिअल टाइम मेकॅनिझम त्याला लावणार. ठीक आहे. तर ती टेस्ट केस पास झाली, कारण एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल हे झाली. पण आपण एक्सपेक्टेड 100 केली होती, पण ऍक्च्युअल जी तिथे अमाऊंट जे राहिलं पाहिजे होतं ट्रान्झॅक्शन नंतर ते 120 आलं. तर इथे आपली टेस्ट केस असेल ना रे, टेस्ट केसचा डेटा आपण कसं व्हॅलिडेशन असतं आपलं, की हे झाल्यानंतर हे याच्यावर टेस्ट केस पास आहे की फेल ठरव. तर मी ही आपली आहे ना व्हॅलिडेशनची पासिंग फेलची कंडिशन आहे. आणि मग इथे ऍक्च्युअल आपल्याला 120 आलं. मग जेव्हा 120 येईल रन टाइमला, हे मी असंच टाकतो हार्ड कोडिंग, पण तिथे हे रन टाइमला येईल. मग तेव्हा आपण जेव्हा कंपॅरिझन करू, तेव्हा मग काय होईल, की टेस्ट केस फेल होईल. ते काय म्हणेल, की जे ऍक्च्युअल आहे आणि ते एक्सपेक्टेड याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे. तो इथे तो एरर देईल, की एक्सपेक्टेड 120 बट फाउंड 100. म्हणजे इथे हे उलट झालंय, इथे पहिलं ते हे ट्रीट करतंय, पण म्हणजे अशी एरर येईल. अशा पद्धतीने आपण टेस्ट केस पास आहे की नाही फेल आहे असं याचा आपण आपलं आपलं या मेकॅनिझमचा वापर करून आपलं लॉजिक लावू. कळतंय सगळ्यांना? तर हे आहे असर्शन, ते आपल्याला वापरायचं आहे. तर आता नेक्स्ट लेक्चरला ह्यालाच पुढे जाऊ. असर्शन फक्त लगेचच होईल 5 ते 10 मिनिटात. फक्त याच्यामध्ये आपल्याला एक ठरलेला एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो, की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हार्ड असर्शन अँड सॉफ्ट असर्शन. तर त्याचा फक्त कोड बघू, आणि ते कसं वापरायचं, त्याचे क्लासेस कुठले. सगळेजण नाव सांगताना सांगतात की सॉफ्ट असर्शन असलं की प्रोग्राम पुढे जातो, हार्ड असलं की नाही जात. पण मग त्यांना कुठल्या क्लास वापरून केलं, कोड करून दाखव, असं म्हटल्यावर लिहिता येत नाही. एवढं माहिती असणारे लोक खूप असतात. ठीक आहे. तर आपण हे आता नॉर्मल असर्शन बघितलं. तर हे आता आपण वापरणार आहोत असर्शन. आणि एकदा असर्शन झालं की मग आपल्याला पुढे हेल्पर ऍट्रिब्यूट्स करायचे आहेत. म्हणजे टेस्ट इंजिनचे हे पुढे काही हेल्पर ऍट्रिब्यूट्स आहेत, डिपेंड्स ऑन एनेबल टाइम आउट. त्याच्यानंतर एक ग्रुपिंग वगैरे करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला टेस्ट इंजिनमध्ये पॅरामीटरायझेशन, डेटा ड्रिव्हन, प्रॉपर्टी फाईल, ठीक आहे, पॅरल एक्झिक्युशन, लिस्नर्स, असे आणखीन टॉपिक्स बघायचे आहेत. मग हे झालं की टेस्ट इंजिन आपलं संपेल. आणि मग एकदा टेस्ट इंजिन संपलं की डायरेक्ट मग आपलं फ्रेमवर्क सुरू होईल. ठीक आहे. त्यामुळे टेस्ट इंजिन खूप वास्ट आहे, त्यामुळे थोडासा वेळ त्याच्यावर आपल्याला द्यायचा आहे. तर हे टेस्ट इंजिन काही डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे. मग भेटू आपण नेक्स्ट सॅटर्डेला. कंटिन्यू करू टेस्ट इंजिन. तोपर्यंत होपफुली तुम्ही सगळं डाउनलोड करून सुरू करून द्याल टेस्ट इंजिन. चालते. बाय.